नमस्कार. जय श्रीराम. आज गुरुपौर्णिमा. गुरु शिष्य या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा आजचा हा पवित्र दिवस, पावन दिवस. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा, कृतार्थ भाव जागृत करणारा आजचा हा पवित्र दिवस. या दिवसाला आपण व्यास पौर्णिमा असेही म्हणतो. आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये आजच्या या दिवसाला खूप महत्त्व आहे. गुरु परंपरेला, गुरु शिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे. शिष्य पुत्रवा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता. आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये शिष्य, पुत्र आणि कनिष्ठ भ्राता ह्याला समान दर्जा दिले आहे. तिथे भेदभाव नाही. त्याचप्रमाणे मोठा बंधू, पिता आणि गुरु हे तिघेही एक समान आहे. यांनाही एक समान दर्जा दिलेला आहे. शिष्याला चुकण्याचा अधिकार आहे. शिष्य चुकू शकतो, परंतु गुरुला मात्र चुकण्याचा अधिकार नाही. तिथे क्षमा नाही. गुरु चुकून चालत नाही. गुरुचा सतत परिपूर्णतेकडे जाण्याचा ध्यास असला पाहिजे. त्यामुळे गुरुनी आणि शिष्यांनी दोघांनीही आपापल्या मर्यादेमध्ये राहायचं आहे. शिष्याने आपली मर्यादा ओलांडता कामा नये आणि गुरुने आपली मर्यादा ओलांडता कामा नये. त्यामुळे दोघांनी आपापल्या मर्यादांमध्ये राहण्यातच दोघांचंही भलं आहे, दोघांचंही हित आहे. त्याचबरोबर त्या दोघांच्या भल्यासोबत समाजाचंही हित आहे, समाजाचंही भलं आहे. मंडळी, गुरु कसा असावा? तो ज्ञानोपासक असावा. तो जिज्ञासू असावा. आपल्या शिष्यांना काळासोबत नेणारा, नवा विचार देणारा असावा. नवा दृष्टिकोन देणारा असावा. शिष्य कसा असावा? तर तो गुरुच्या पुढचा विचार करणारा असावा. गुरु जिथे थांबला तिथे शिष्याला थांबून जमणार नाही. तर गुरु जिथे थांबला तिथून शिष्याचा विचार, शिष्याचा प्रवास पुढे सुरू होतो. आणि असा प्रवास, पुढचा प्रवास, गुरु जिथे थांबला तिथून शिष्याचा प्रवास पुढं व्हायला हवा. तरच तो खरा शिष्य आहे. शिष्याने सतत नाविन्याचा ध्यास धरायचा आहे, नवतेचा ध्यास धरायचा आहे, नव्या विचारांची कास धरायची आहे, नव्या ध्येयाकडे जायचं आहे, मार्गक्रमण करायचं आहे. शिष्य हा एखाद्या डबक्यासारखा नसावा. त्याची स्थिती तलावासारखी, डबक्यासारखी नसावी. डबक्यामध्ये, तलावामध्ये साचलेपणा असतो. तो झऱ्यासारखा असावा, निर्झरासारखा असावा. झरा वाहता असतो, त्यामुळे तो वाहत्या पाण्यासारखा असावा. त्याच्या ज्ञानाला कुंठितावस्था आलेली चालणार नाही. तो नवनवीन ज्ञान ग्रहण करणारा असावा. आधुनिकतेचा स्वीकार करणारा असावा. नवा दृष्टिकोन स्वीकारणारा असावा. असा शिष्य असावा. तो गुरुच्या विचारांचा उत्तराधिकारी असावा. उत्तर क्रियेचा उत्तराधिकारी नसावा. गुरुच्या विचारांचा वारसदार शिष्य असला पाहिजे. आणि त्याने गुरुचा विचार हा मूळ गाभ्याला धक्का न लावता नव्या स्वरूपात लोकांसमोर न्यायचा आहे, समाजासमोर न्यायचा आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात की शिष्य हा गुरुच्या खांद्यावर बसलेला असतो. त्यामुळे जे गुरुला दिसत नाही त्या पलीकडचं शिष्याला दिसत असतं. त्यामुळे असा गुरुच्या पलीकडचा विचार करणारा आणि दृष्टी असलेला शिष्य हा आचार्य विनोबांना आणि आपल्या ऋषीमुनींना अभिप्रेत आहे. आचार्य विनोबा भावेंनी ही ऋषीमुनींची परंपरा जपली होती. आपल्या संस्कृतीला, आपल्या देशाला फार मोठी गुरु शिष्यांची परंपरा लाभलेली आहे. उदाहरणार्थ गुरु वशिष्ठ आणि प्रभू राम, गुरु सांदीपनी आणि भगवान श्रीकृष्ण, द्रोणाचार्य आणि महारथी अर्जुन, परशुराम आणि भीष्म, अशी मोठी परंपरा आपल्या समाजाला, आपल्या देशाला, संस्कृतीला गुरु शिष्यांची लाभलेली आहे.
स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे अलीकडच्या काळातले आहेत. या गुरु शिष्य जोडीने एक नवा विचार दिला, नवा आयाम दिला या गुरु शिष्य परंपरेला. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोमध्ये गेले आणि त्यांनी शिकागोची सभा गाजवली आणि अखंड जग त्यांनी जिंकलं. त्यांनी ती भ्रमंती पूर्ण करून ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचे गुरुबंधू त्यांच्यासाठी नाराज होते. ते त्यांना म्हणाले की तुम्ही आपल्या गुरुवैर्यांचा जो रामकृष्णांनी जो विचार दिलेला आहे तो विचार तुम्ही मांडला नाही, तुम्ही तुमचा स्वतःचा विचार मांडलेला आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद असं त्यांना म्हणाले की बाबांनो, तुम्हाला आपले गुरुवर्य खरंच काय होते तुम्हाला कळलं नाही, त्यांचा विचार तुम्हाला समजला नाही, त्या विचारांचा गाभा तुम्हाला समजला नाही, म्हणून तुम्ही असं म्हणतात. आपले गुरुवर्य ज्या काळात होते त्या काळातला विचार तसाच्या तसा विचार हा समाजाला आत्ताच देऊन चालणार नाही. तो अधिक नव्या स्वरूपात मी समाजासमोर तो मांडला आहे. त्यामुळे तुम्हाला तो विचार चुकीचा वाटत आहे, पण मी विचार आधी प्रगल्भतेने तो मांडला आहे. आणि खरंच विवेकानंदांनी आपल्या गुरुवारांचाच विचार मूळ गाभ्याला धक्का न लावता तोच विचार नव्या स्वरूपात जगासमोर मांडला आणि जग जिंकण्याची त्यांनी किमया केली. ह्याच विवेकानंद आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणेच गांधीजी आणि आचार्य विनोबा हे गुरु शिष्याचं नातं एक अनोखं नातं होतं. ही अनोखी जोडी होती. ते गुरु शिष्य होते, नेता अनुयायी होते, पिता पुत्र होते, त्यांची आणि सहकारी होते. अशा वेगवेगळ्या भूमिकेतून हे दोघं वावरत होते. गांधीजींचा जसा तसा विचार हा विनोबांनी पोचवला नाही, तर त्या विचारामध्ये भर घातली, त्याला नवा आयाम दिला आणि तो आधुनिक स्वरूपात नव्या काळाची पावले ओळखून तो तशा स्वरूपात नव्या स्वरूपात तो समाजासमोर मांडला. कारण गांधीजी गेल्यानंतर 30-35 वर्ष जवळजवळ विनोबा हयात होते. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. ते विज्ञान युग होतं. त्यामुळे त्या विज्ञान युगाला अनुसरूनच त्यांनी गुरुचा म्हणजे गांधीजींचा विचार मुख्य गाभ्याला अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या विचाराला धक्का कुठेही न पोचवता तो विचार ते नव्या स्वरूपात समाजासमोर मांडला. हे शिष्याचं काम आहे की गुरुच्या गाभ्याला धक्का न लागता, विचाराला गाभाला धक्का न लागता, परंतु काळानुरूप समाजाच्या गरजेनुसार परिस्थितीनुसार तसा विचार शिष्याला हा आधुनिक स्वरूपात मांडता आला पाहिजे की त्या विचाराची त्या समाजाला त्या काळात गरज असेल. काळाची गरज ओळखून शिष्याने आपल्या गुरुचा विचार हा मांडता आला पाहिजे, मांडला पाहिजे. त्यामुळे गुरुमध्ये असलेली उणीव ही दाखवण्यात शिष्य समर्थ असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःमध्ये असलेली उणीव ही मान्य करण्याचा मोठेपणा हा गुरुमध्येही असला पाहिजे. काळाची पावलं ओळखणारा, आधुनिक दृष्टिकोन देणारा, पारंपरिकतेची जुनी जोखडं जळमटव बाजूला सारणारा, नवा विचार नवा दृष्टिकोन देणारा आणि स्वीकारणारा असाच गुरु समाजाच्या शिष्यांच्या सर्वांच्या स्मरणात राहतो. स्वतःच्या नैतिक आध्यात्मिक उन्नतीची दररोज समीक्षा करणारा, दररोज आपल्या जीवनाची खोली तपासणारा असे गुरु शिष्य विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि गांधीजी आणि विनोबा यांच्यासारखे गुरु शिष्यांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण हे जे गुरु शिष्य होते हे दररोज नित्य नवा विचार देणारे, नवा विचार करणारे आणि नवा दृष्टिकोन स्वीकारणारे, नवा दृष्टिकोन देणारे होते. काळाची पावलं ओळखणारे होते. अशीच काळाची पावलं ओळखणारे, नवा विचार नवा दृष्टिकोन देणारे, नवतेचा ध्यास देणारे आणि स्वतःची दररोज समीक्षा करणारे की आपण कुठे कमी आहोत, आपल्यामध्ये काय कमी आहे, या उणीवांची आपल्यात काय कमी आहे याची जाणीव ठेवणाऱ्या गुरु शिष्यांची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. राष्ट्राला देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे. मंडळी, आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.